मांगले गावाच्या उजव्या बाजूने वारणा नदी वाहत असल्यामुळे आणि डाव्या बाजूने मोरणा नदी त्याला वळसा घालून गावाच्या पूर्वेला वारणा नदीत विलीन झाल्यामुळे आडकित्यात सुपारी सापडावी तसा हा गाव वर्षानुवर्षे त्या दोन नद्याच्या कात्रीत सापडलेला आहे. पावसाळी दिवसात तर या गावची फार पंचायत होत असे, कारण वारणा नदीवर नाव चालत असे तर मोरणा नदीवर नाव चालत नसे. त्या नदीला आलेला पूर जास्त काळ टिकत नसे, परंतु पूर ओसरून उतार होईपर्यंत लोकांना अडकून बसावे लागत असे. आज नागपंचमीचा सण असल्यामुळं मांगले गावात झगपक कपडे केलेले शेतकरी इकडून तिकडे फिरत होते. घरोघरी पुरणपोळीचे जेवण तयार झाले होते. श्रीमंताच्या घरी जेवण तयार झाले होते, पण ऋण काढून सण करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या घरी अद्याप तयार नव्हते. प्रत्येक घरातून धूर व पुरणपोळीचा सुगंध बाहेर पडत होता. कित्येक शेतकरी देवाला नैवेद्य दाखवून मोकळे होत होते. नागपंचमीचा सण म्हणजे मुलींचा सण असल्यामुळे गावातील सर्व मुली नवी नवी वस्त्रे धारण करून, घरात असतील ते दागिने घालून, नटून थव्या थव्यानी जमून गावात व शिवारात रेंगाळत होत्या. काही मुली फुलांनी व लाह्यांनी ताटे भरून वारूळ पूजण्यासाठी नदीकडे जात होत्या. शेतकरी मुलांनी पुढे नदीवर जाऊन वाळूची वारुळे तयार करून ठेवली होती आणि मुली चलगसे वारुळाला, कालच्या लाह्या वेचून खाया अशा गीतांच्या ओवी गात तिकडे जात होत्या. काही मुली वारुळ पूजन करून घरी येत होत्या. नदीला मुला मुलींची एकच गर्दी झाली होती. वारुळ तयार करणारी मुले प्रत्येक मुलीकडून मजुरी म्हणून लाह्या घेत होती. काही मुले बक्काने मारत खिदळत होती, तर गावही मुलींच्या गीतांनी गजबजला होता. जिकडून तिकडून मुलीचे घोळकेच्या घोळके गावात येत होते. मांगले गावाच्या उगवतीला कृष्णाजीचं टोलेजंग घर होतं. आज त्याही घरात उत्साह भरला होता. पुतळाबाई आणि मंगला या दोघी मायलेकीने स्वयंपाक उरकला होता. हंबीरराव सोप्यात बसून कृष्णाजीची वाट पाहत होता. एका महत्वाच्या कामासाठी काल गेलेला कृष्णाजी आज येणार होता. त्याला थोडा उशीर झाल्यामुळं हंबीर, मंगला आणि पुतळाबाई ही सर्वच अस्वस्थ झाली होती. कृष्णाजी हा त्या गावचा कार्यकर्ता वजनदार पाटील होता. त्याला मांगले गावात मान होता. शिवारात भरपूर जमीन होती. वारणेकाठी एक सुंदर मळा होता. कृष्णाजी हा जुन्या वळणाचा भाविक सज्जन म्हणून ओळखला जात होता. त्यानं आज 50शी ओलांडली होती, तरीही तो अंगापिंडानं खणखणीत होता. तशीच कृष्णाजीची बायको पुतळाबाई ही मनमिळाऊ नि कष्टाळू होती. कृष्णाचा थोरला मुलगा हंबीर आता विशीत आला होता. तोही बापाप्रमाणे भरदार शरीराचा होता. शिवाय घरच्या श्रीमंतीमुळे नि बळकट देहामुळे त्यालाही गावात लोक नमूनच बोलत होते. धाकटी मंगला तर कृष्णाजी आणि पुतळा यांना जीव की प्राण होती. तीही वयात आली होती. ती 100 मुलीतून सुंदर म्हणून निवडावी अशी होती. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मंगलाच्या देहात कसलीच उणीव नव्हती. नीतीनं अत्यंत शांतपणे सर्व कसब खर्ची घालून तिचा सुंदर देह घडविला होता. मंगलाचा रंग पोसलेल्या गव्हासारखा खुल्ला होता. तिच्या देहाला एक निराळी गती मिळाली होती. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव डोळे दीपित होता. रेखीव चेहरा, सुंदर टपोरे डोळे, नोकदार नाक, उभार उरोज. मंगलाला ताडकन दृष्टच लागत होती. ती निघाली की पाहणाऱ्यांची दृष्टी तिच्यावरून हलता हलत नव्हती. अशी ती मंगला आज सर्व दागिने अंगावर घालून सजली होती. ती नव पातळ नेसून वारुळाला जाऊन आली होती. ती आली तेव्हा पुतळाबाईनं प्रथम मिरच्या घेऊन मंगलाची दृष्टच काढली होती. आज मंगला हसत होती नि कसल्या तरी आनंदानं मोहरली होती. तिचा आनंद तिच्या हृदयात मावतच नव्हता. ती अधूनमधून आपल्या वडिलांची बाहेर येऊन वाट पाहत होती. कृष्णाजी सर्व दृष्टीने सुखी होता, पण मंगलाचं लग्न उरकण्याची शिकस्त करीत होता. मंगलाचं लग्न व्हावं, तिनं सासरी जावं, नांदावं नि सणावारी माहेरी यावं असं त्याला वाटत होतं.
म्हणून तो मनासारखी जागा पाहत होता. 3 वर्षापूर्वी त्यानं मंगलाचं लग्न निश्चित केलं होतं. आपला मित्र जाकलेकर पांडू पाटील यांचा मुलगा राजाराम याला त्यानं पसंत केलं होतं. एवढंच नव्हे तर सर्व काही ठरलं होतं. लग्नाची तयारी झाली होती, तिथी धरल्या होत्या आणि हळदीच्या दिवशी मंगला नवरी होऊन गाडीत बसली होती. ती सजवलेली गाडी अंगणात उभी होती. तोच जाकले गावचा माणूस आला. त्यानं एक विपरीत खबर दिली. नवऱ्या मुलाची आई फाड्याचा आजार होऊन मरण पावली. आता 3 वर्ष लग्न होणार नाही. क्षणात आनंद मावळला. मंगलाचं हृदय करपलं. तिची दारुण निराशा झाली. मनगटात भरलेल्या त्या हिरव्यागार चुड्याकडे पाहून तिने अश्रू ढाळले. आणि मग ती तेव्हापासून एक एक दिवस मोजू लागली. आता 3 वर्ष संपली होती. पुन्हा मंगलाच्या मनात नव्या आशा अंकुरल्या होत्या. तिच्या सुंदर डोळ्यापुढं बाशिंगाचे गोंडे भिरभिरत होते. यावर्षी लग्न उरकून घेऊ म्हणून कृष्णाजी काल जाकले गावाला गेला होता. तो सर्व काही नक्की करूनच येणार होता. म्हणून त्या घरात आनंद द्विगुणित झाला होता. मंगलाचे डोळे कृष्णाजीच्या वाटेकडे लागले होते. नीती हसत होती. गेल्या 3 वर्षात अनेक मातबरांनी मंगलाला मागणी घातली होती, पण मंगला आणि कृष्णाजी यांनी त्या सर्वांना विरोध केला होता. मुलगी पांडू पाटला घरी दिली. जीभ म्हणजे भांडण हवं, ती बदलता येत नाही असं म्हणून कृष्णाजीनं कित्येकांना नकार दिला होता. परंतु याच दरम्यान हंबीरनं एक भयंकर उदयाप आरंभला होता. चिखलवाडीच्या नागोजीची त्यांची दोस्ती जमली होती. तो रोज चिखलवाडीला जात होता. नागोजीच्या शब्दावर नाचत होता. त्याचा बोल त्याला मोलाचा वाटे. नागोजीनं एकदा मंगलाला पाहिलं होतं आणि तेव्हापासून त्याला तिचं वेडच लागलं होतं. त्यात त्याची पत्नी मरून आज 4 वर्ष झाली होती. हंबीरनं खटपट करावी आणि मंगला आपणाला मिळावी म्हणून तो हंबीरला गळ घालीत होता आणि हंबीरलाही ते पटत होतं. आणि मंगलानं नागोजीशी लग्न करावं म्हणून तो आईबापाचे कान भरीत होता. परंतु मंगलाचा त्याला विरोध होता. त्यामुळे बहीण भावंडात भलताच कडवटपणा आला होता. घडोघडी त्या दोघात चकमकी झडत होती. बाचाबाची वाढली. कृष्णाजी आणि पुतळा मंगलाची बाजू घेत होती आणि घरातला वाद उग्र होत होता, सारखा वाढत होता. नागोजी हा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, मातब्बर माणूस आहे. त्याला सरकार दरबारी मान आहे. मंगलाला त्या घरी दिली तर तिचे कल्याण होईल असं हंबीरचं मत होतं. त्यासाठी तो हट्टाला पेटला होता आणि माथारा आंधळा सरकारची माफी मागून आलेला म्हणून मंगला त्या नागोजीची हेटाळणी करीत होती. परंतु आज सणाचं भांडण करायचं नाही असं मंगलानं ठरवलं होतं. दिवस माळवला. गावावर विरविरीत अंधाराचा पडदा पडला आणि क्षणोक्षणी अधिकच काळा होऊ लागला. वातावरण पुन्हा मुकं झालं. मंगला चौकटीत येऊन म्हणाली, दादा तू जेवून घे, कदाचित आबाला यायला वेळ लागेल, तुला भूक लागली असेल. मंगलाला पाहताच हंबीरचं डोकं भणाणलं. तो रोजच्या प्रमाणे बिथरूड म्हणाला, माझ्या भुकेची तू काळजी करू नका. हे बघ, आई विचारते म्हणून मी विचारलं. हंबीर भडकलेला पाहून मंगलेनं खुलासा केला आणि हंबीरराव अधिकच पेटला आणि म्हणाला, हो समजलं, तुला फक्त आई नि आबा यांचंच कळतं. नि ते जे बोलतात तेवढंच तू बोलतेस. जा, आज तू भांडण काढायला आला आहेस. मंगला चिडून म्हणाली, पण मला आज सणावाराचं भांडण नको. हवं तर मी तोंडाला कुलूप लावतो. शहाणपण करू नकोस. हंबीराव तिच्याकडे मुळीच न पाहता गुरकला आणि पुतळाबाई चौकटीत येऊन म्हणाली, हंबीर असं रे काय हे, तिला का तू डोळ्यात धरली आहेस? एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून भडकणं बरं नाही. मला त्यानं डोळ्यात धरली, धरू दे. मंगला आईला थांबवीत म्हणाली. तो पुन्हा भडकला. कदाचित त्याच्या त्या देखण्या मित्रानं
माझ्या लग्नाबद्दल त्याच्या मागे तगादा लावला असत. आई जवळ असल्यामुळं मंगलाला जोर चढत होता. हंबीरनेही आपला आवाज चढवला. तो ओरडला, हो हो, तगादा लावला आहे. मग काय म्हणणं आहे? मग तू त्याच्या घरला का जातोस? मंगलानं विचारलं. तू कोण मला सांगणार? हंबीर म्हणाला. मी कुठेही जाईन. तू कुठेही जा. मंगला हंबीरच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाली. वाटेल ते कर, पण माझ्यासारख्या गरीबाला त्या आंधळ्या चोराच्या पदरी बांधू नकोस. माझं लग्न ठरविण्याची खटपट करू नको. मग कोण करणार? हंबीरनं गरकन फिरून विचारलं आणि मंगला चटकन म्हणाली. ते आबा करणार. काय करणार आबा? हंबीर आवाज दाबीत म्हणाला. तू मुळातच पांढऱ्या पायाची आहेस. आबाच काय, पण ब्रह्मदेव जरी आला तरी तुझं लग्न कुठंच जुळणार नाही. त्यांनी एका गरीबा घरी तुला गुजरण्याची खटपट केली, पण तिथं तुझं खोटं नशीब आडवं आलं. येऊ दे. मंगला संतापून म्हणाली. तुला आनंद झाला असेल. नाही, हंबीर म्हणाला. आजही आबा हात हलवत येतील, तेव्हा मला आनंद होईल. जा. हंबीर काय हे? पुतळाला हंबीरचं बोलणं असह्य होऊन ती म्हणाली. आज सणावाराचं सख्या बहिणीचं वाईट चिंतीत बसला आहेस, याचा अर्थ काय? आई, त्याला माझं कितीही वाईट चितू दे. असं म्हणून मंगला हंबीरकडे वळून म्हणाली. आजही आबांना हात आलवीत परत येऊ दे, पण तूही लक्षात ठेव, मी त्या नागोजीशी लग्न करणार नाही. मी वारणेच्या पुरात उडी घेऊन मरेन. तू पदराला गाठ बांधून ठेव. अखेर तेच घडणार. असं म्हणून हंबीर अंगणात गेला आणि ते भांडण त्या वेळेपुरतं थांबलं.